हॅलो सगळ्यांका नमस्कार। तर आज की नाही दीक्षा येऊची नाही असा, त्याच्यामुळे आज माझी गडबड चाललेली असा। रोज दीक्षा पीठ मळून देता, भाजी चिरून देता, मग मी मस्तपैकी हे करते, डबो करते संतोषचं, आणि नंतर मग संतोष डबो घेऊन जातात। आज दीक्षा न येण्याचं कारण काय तर तिची आई आजारी वगैरे असा, आणि बरीचशी काय काय कारणं असत तिची। तर म्हटलं असू दे, तू नको येऊ, चल तुझं काय तर तू काम कर। आणि नंतर मग मी छानपैकी डबो केलं आहे, म्हणजे चपाते केले। आणि आता हे चपाते माझ्या बाबांका पण लागतली आहे। दुधातून चपाती खातात ते, दुधात भिजवून चपाती सकाळीच त्यांना लागतात। 2 चपाते खातात ते दुधात भिजवून। मग त्या पण त्यांना भरवचं असा, त्याच्यानंतर केर कचरो असा, बरीचशी कामं असत, भांडी असत घासूची। तरी बराच झाला, कारण मी डिश वॉशर घेतलं आहे। आता जो दसरो येऊन गेलो त्या दसऱ्यात मी डिश वॉशर घेतलं आहे, त्याच्यामुळे बराचसा काम माझा सोपा झाला। कारण ही दीक्षा वगैरे जर नाही येली ना तर माझे लय वांदे होतात, एकट्यावरच सगळा पडता आणि मग खूप प्रॉब्लेम होतात। तर म्हटलं आपण डिश वॉशर घेऊया, तेवढीच थोडीशी हेल्प। पण डिश वॉशर घेतल्यामुळे आपला 50% काम तरी बराचसा सोप्या होऊन जाता। नंतर मी बाबांका दूध चपाती भरवले आणि नंतर मग डिश वॉशर लावलेलं आहे। डिश वॉशरमध्ये कशी भांडी तशी छान निघतात, पण अगदीच जर चिकट तेलकट जाड अशी जर भांडी असली तर ती नाही होत साफ। मग ती जरा आपणाक हातान करूची लागतात साफसूफ। आणि त्या दिवशी तर माझी खूपच गडबड झाली। तर डब्यामध्ये मी आज त्यांना दही दिलं आहे, भाजी करूकच नाही, चपाती आणि दही आणि दिलं, आणि ते पण घेऊन गेले, कारण त्यांना पण चपाती आणि दही आवडता। साखर घातली दह्यात की त्यांना चपाती आणि दही खूप आवडतात। आणि त्यांचा एक बरा असा की काय देईन तर ते खातात, म्हणजे असा म्हणजे सगळे गोष्टी आवडतात असा नाही असा, पण ते सांभाळून घेतात। एवढा माझा मोठा भाग्य असा। कधी असो अट्टहास करत नाही, मका ह्याच वया मका ताच वया असं कधीच नाही त्यांचा, त्याच्यामुळे ता एक बरा पडता। आणि डिश वॉशरमध्ये ना मी अशी पावडर टाकलं आहे, पावडराचं माका अजूनपर्यंत ना अंदाज येऊक नाही असा। ॲक्च्युली डिश वॉशर मी घेऊच्या आधी मी एकदाही बघूक नाही होते कोणाचंही डिश वॉशर। मी पहिल्यांदाच माझंच डिश वॉशर पहिल्यांदा बघितलं आहे, आणि मस्त तसा छान काम होता आपला बऱ्या। त्यानंतर आज जेवणाचं पण मी शॉर्टकट मारलं आहे, म्हणजे मी काय केलं आहे सांगा, आज खिचडी केलं आहे, बाकी डाळ भात किंवा आमटी भात किंवा बाकीचा भाजी बिजी काहीच करूक नाही, डायरेक्ट खिचडी फोडणीत घातलं आहे। आणि आता ही बघा मी खिचडी करते, कुकर ठेवलं आहे, कुकरात तेल ओतले, त्याच्यात कांदो घातलं आहे, आणि तो कांदो भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी आला लसणाची पेस्ट घातलं आहे, थोडासा मीठ घातलं आहे की आला लसूण आणि कांदो जरा लवकर भाजता। मीठ घातला कांद्यात की लवकर भाजता कांदो, तुमका माहिती असातच। आणि त्याच्यानंतर की नाही मी बटाटा बघा आला लसणाची पेस्ट आपली भाजता, आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो घातलं आहे, नंतर मग बटाटे घातलं आहे, नंतर मग डाळ आणि तांदूळ जे स्वच्छ धुतलेले होते ते त्याच्यामध्ये घातलं आहे। आणि आपणाक कशी कितपत आपणाक एकदम घट्ट म्हणजे सडसडीत खिचडी आवडता किंवा थोडीशी मऊशार अशी आवडता, त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं। नंतर हे मसाले जे तुम्ही स्वतः खातास घरात की नाही, जो तुम्ही स्वतः घरात खातास तो मसालो घालायचो। आणि त्याच्यामध्ये मी चिकन बिर्याणी मसाला होतो तो घातलेला आहे, शाही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचो तो घातलेला आहे। तो पण तुमच्या चवीप्रमाणे, मसालासुद्धा आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त जर काय असत, कारण आपल्या मसाल्याचा जो अंदाज असता म्हणजे चव असता तिखट असा की कमी तिखट असा आहे, जो अंदाज फक्त आपल्याकच असता। मग त्याप्रमाणे तो मसाला आपण घालायचो। आणि तुमका अजून जर ह्याच्यात कसली भाजी हवी असतील तर आपण भाजी त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। माझं ना मांजर ओरडतात, एका जरा बंद करून ठेवलं आहे, नाहीतर ती हैसर येऊन घाण करतात, उडी मारतात, म्हणून मी त्या मांजराक जरा वरच्या रूममध्ये मी ठेवून दिले, आणि त्या केवढ्या मोठ्यान ओरडता बघा। आणि नंतर मग पाणी ओतायचा अंदाजान, आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण झाकण लावून घ्यायचा कुकरात। आणि मग अशा प्रकारे मी आज शॉर्टकट मारलं आहे जेवणाचं सुद्धा। व्हिडिओ जर आवडलो असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करूक विसरा नको। बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, बाय।